नमस्कार, सी24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। शिरूर तहसीलच्या दबंग कारवायांमुळे महसूल विभागाकडून वाळू वाहतुकीवरील 95 लाखांचा दंड वसूल। सांगली जिल्ह्यामधील कुपवाडमध्ये 24 लाखांचा बेकायदेशीर डिझेल साठा जप्त, 2 जण अटकेत। कुपवाड एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कारवाई। गेल्या 9 वर्षांपासून स्वमालकीच्या शेतजमिनीचा ताबा मिळत नसल्यामुळे आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील 70 वर्षीय विधवा महिलेनं सुरू केले उपोषण। आणि साऱ्या जगाचं तोंड गोड करणाऱ्या ऊसतोडणी मजुरांचे हात मात्र रिकामेच। हंगाम संपल्यानं तुटपुंज्या मिळकतीमध्ये सुरू झालाय त्यांचा परतीचा प्रवास। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। शिरूर महसूल विभागाने वाळू वाहतुकीवरती दंडात्मक कारवाई करून 95 लाखांचा दंड वसूल केलाय, तर अनधिकृत उत्खनन प्रकरणी 16 कोटी रुपयांच्या दंडाचे आदेश देण्यात आलेत, अशी माहिती शिरूरचे तहसीलदार रणजित भोसले यांनी दिली आहे। शिरूरच्या महसूल विभागाने वाळू वाहतुकीवरती धडक कारवाई करत 95 लाख रुपयांचा दंड वसूल केलाय। अनधिकृत उत्खनन प्रकरणी 16 कोटी रुपयांच्या दंडाचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती शिरूरचे तहसीलदार रणजित भोसले यांनी दिली आहे। तहसीलदार रणजित भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार अनधिकृत गौण खनिजांचे उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांवरती एप्रिल 2017 ते मार्च 2018 या कालावधीमध्ये सुमारे 125 वाहनांवरती दंडात्मक कारवाई करून 118 वाहनांची दंडाची रक्कम 95,11,560 रुपये वसूल करण्यात आली आहे। तसेच 7 वाहन मालकांकडून 36,36,285 रुपये रक्कम भरण्यास नोटिसा देण्यात आल्यात। वसुलीची कारवाई आता सुरू आहे। तसेच जून 2017 ते मार्च 2018 या कालावधीमध्ये अनधिकृत उत्खनन प्रकरणी शिरूर तालुक्यामध्ये 31 प्रकरणांमध्ये दंडात्मक कारवाई करून 16,44,57,200 रुपये दंडाचे आदेश देण्यात आलेत। शिरूर तहसील कार्यालयामध्ये अनधिकृत उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांवरती शिरूर पोलीस स्टेशन अंतर्गत 16 वाहनांवरती, रांजणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत 3 वाहनांवरती, शिक्रापूर पोलीस स्टेशन अंतर्गत 4 वाहनांवरती असे सर्व मिळून 23 वाहनांवरती नोव्हेंबर ते मार्च या कालावधीमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेत। यापुढेही मंडल अधिकारी तलाठी यांचं पथक स्थापन करून 3 शिफ्टमध्ये वाळू उपसा आणि वाळू वाहतूक करणाऱ्यांवरती अशीच धडक कारवाई सुरू राहणार आहे। तर महसूल विभागाकडून संबंधांवरती गुन्हे दाखल केले जाणार आहेत। त्यामध्ये सन 2017-18 या कालावधीसाठी 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018 या कालावधीमध्ये अनधिकृत गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या एकूण 125 वाहनांवर कारवाई करण्यात आलेली असून शासनाच्या नियमानुसार त्यांच्याकडून एकूण 95,11,000 रुपये एवढा दंड वसूल करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे अनधिकृत उत्खनन केलेल्या ठिकाणी आमचे मंडळाधिकारी तलाठी यांनी जे पंचनामे करून आणून दिलेले आहेत, त्या अनुषंगाने सुनावणी घेऊन संबंधित अपराधी किंवा संबंधित उत्खननकर्ते यांना त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी देऊन जिथे संबंधित उत्खननकर्ते हे दोषी आढळतील अशा एकूण 31 प्रकरणांमध्ये 16,44,00,000 रुपये इतक्या रकमेच्या दंडाचे आदेश पारित करण्यात आलेले आहेत। ही रक्कम नजीकच्या काळामध्ये 100% वसूल करण्यात येईल। त्याचप्रमाणे जे अनधिकृत वाहतूक करणारे वाहनधारक आहेत, वाहन चालक आहेत की ज्यांनी वाहन पकडल्यानंतर ते शासनाच्या जमा केलं नाही आणि स्वामित्व दानाची रक्कम भरली नाही, अशा एकूण 23 वाहनांवरती मागील वर्षामध्ये या कार्यालयाकडून योग्य त्या फौजदारी कायद्यांच्या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। असे 23 गुन्हे एकूण असून त्यापैकी 16 गुन्हे हे शिरूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेले आहेत, रांजणगाव पोलीस स्टेशनमध्ये 3, तर शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये एकूण 4 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। इथून पुढेच्या नजीकच्या काळातही अनधिकृत गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्या व्यक्तींवरती अशीच कठोर कारवाई शिरूर तहसील कार्यालयाकडून करण्यात येणार आहे। अरुण कुमार मोठेसह कॅमेरामन राजेश खराडे, सी24 तास,
आंबेगाव तालुक्यातील कुरवंटी इथे चोरट्यांनी चोरी केलेल्या तोत्रे कुटुंबियांची खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांनी भेट घेतली आहे आणि या चोरीचा लवकरात लवकर तपास लावण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आंबेगाव तालुक्यातील कुरवंडी गावामध्ये असलेले शेतकरी भरत त्र्यंबक तोत्रे यांच्या घराची कौलं काढून घरातील कपाटामधनं सुमारे 2,70,000 रोख रक्कम तर 3,50,000 रुपये किमतीचे दागिने चोरून नेलेत. चोरीची घटना कळताच मंचर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केलाय. त्यानंतर श्वानपथकही बोलावण्यात आलं, परंतु चोरट्यांचा माग निघाला नाहीये. चोरीच्या घटनेला 3-4 दिवस होऊनही पोलिसांच्या हाती काहीही लागलं नाहीये. उलट या चोरीमागे घरातीलच व्यक्तीचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. त्यामुळे आधीच चोरीमुळे घाबरलेले तोत्रे कुटुंबीय दडपणाखाली आहे. कुरवंडी गावामधील ही चोरीची घटना मोठी असून तोत्रे कुटुंबियांविषयी सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये. चोरीची घटना समजल्यानंतर खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कुटुंबियांची भेट घेतली आहे आणि त्यांना धीर देत चोरीचा तपास लवकरात लवकर लावावा अशी मागणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे. पूर्वी कुरवंडी या गावी भरत तोत्रे नावाच्या शेतकऱ्याच्या घरामध्ये जबरी चोरी झाली. त्यांनी त्यांच्या घरातल्या एका तरुणाचं एक गंभीर स्वरूपाचं ऑपरेशन होतं आणि त्या ऑपरेशनसाठी इकडनं तिकडनं पैसे जमा केले, काही दागिने विकले, पाहुण्याकडनं पैसे जमा करून आणले. त्या मुलाला ऑपरेशन झाल्यानंतर त्याचे पैसे देणं, त्याच्या आदल्या रात्री त्यांच्या घरावर दरोडा पडला. घरातले सगळे सदस्य बाहेर ओट्यावर झोपलेले असताना काही अज्ञात इसमांनी घराची कौलं काढून घरात प्रवेश केला, कपाटातून दागिने आणि पैसे चोरले. त्यामुळं ते कुटुंब अगोदरच घरात एक रुग्ण असताना हा चोरीचा आघात खूप मोठा. त्यामुळं ते सर्व कुटुंबीय एक वेगळ्या मनस्थितीमध्ये आहे. पोलीस तपास करणारी टीम त्यांच्या घरी गेली असताना तपास अधिकाऱ्यांनी सगळ्यांच्या समोर हे काम तुमच्या घरातल्याच कुणा एका सदस्यांचं असावं असा संशय व्यक्त केल्यामुळे कुटुंबामध्ये एक संतापाची भावना निर्माण झाली. खरं काय खोटं काय हे पोलीस तपासांती समजून येईल, परंतु काही तपास न करता पोलिसांनी असं वक्तव्य केल्यामुळे त्यांच्या घरातले सगळे सदस्य एक संताप व्यक्त करून नाराज झालेले आहेत. मी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि DYSP आणि पोलीस निरीक्षक यांना सूचना देणार आहे की ह्या घटनेचा तातडीने तपास करून खरा आरोपी शोधून त्या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे, त्याच्याकडनं चोरीचा मुद्देमाल हस्तगत झाला पाहिजे आणि त्या कुटुंबांना आधार दिला पाहिजे. अशा प्रकारचं सूचना मी पोलीस खात्याला देणार आहे. वारंवार अशा घटना घडत असताना पोलिसांकडनं तपास लवकर व्हावा ही अपेक्षा आहे. पोलीस डिपार्टमेंट विशेष करून पोलीस इन्स्पेक्टर धस हे तसं चांगलं काम करतात, पण तपासाच्या बाबतीत त्यांच्या सहकार्याकडनं जनतेला न्याय मिळावा अशी सगळ्या जनतेची अपेक्षा आहे आणि मी आशा व्यक्त करतो की लवकरात लवकर आरोपींना पकडलं जाईल. या पार्श्वभूमीवर मी आणि माझे सहकारी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तालुका प्रमुख सर्वजण आम्ही त्या स्थळी भेट दिली. कुटुंबियाचं सांत्वन केलं आणि तोत्रे कुटुंबीय तसं माझ्या जवळच्या परिचयाचं असल्यामुळे त्यांच्या घरात भेट दिल्यामुळे त्यांना थोडासा दिलासा आलेला आहे. अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव. पिरामल हाऊसिंग फायनान्स या कंपनीनं पुण्यामध्ये आता प्रवेश केलाय. 100हून अधिक प्रकल्पांमध्ये आता व्यवसाय सुरू करण्यात येणार आहे. हाऊसिंग फायनान्स व्यवसायाद्वारे कंपनी आता पुण्यामधील विकसकांना गृहकर्जे, मालमत्तेवरती कर्ज, बांधकामांसाठी लहान प्रमाणात कर्ज उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक जिजिना यांनी दिली आहे. पिरामल हाऊसिंग फायनान्स या पिरामल फायनान्सच्या संपूर्ण मालकीच्या उपकंपनीनं पुण्यामध्ये प्रवेश केल्याची घोषणा करण्यात आली आहे. पिरामल फायनान्स आपल्या घाऊक व्यवसायाद्वारे सन 2014 पासून पुण्यामध्ये कार्यरत आहे.
घाऊक व्यवसायानं विकसकासाठी अगोदरच 3,250 कोटी रुपये मंजूर केले आहेत. हाऊसिंग फायनान्स व्यवसायाद्वारे कंपनी आता पुण्यामधील विकसकांना गृहकर्ज, मालमत्तेवरती कर्ज आणि बांधकामासाठी लहान प्रमाणामध्ये अन्य कर्ज उपलब्ध करून देणार आहेत. घाऊक व्यवसायाचा आकार, प्रमाण आणि संबंध याचा लाभ घेत पिरामल फायनान्सनं सध्याच्या घाऊक बिझनेसला पूरक ठरण्यासाठी किरकोळ सेवा दाखल केली आहे. त्यामुळे आता रिटेल इस्टेटमधील सर्व प्रकारची वित्तीय उत्पादनं उपलब्ध करण्यास मदत होणार आहे. दरम्यान पिरामल फायनान्स आणि पिरामल हाऊसिंग फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक खुशरो जिजिना यांनी अधिक माहिती दिली आहे. हम लोग ने पिरामल हाउसिंग फाइनेंस ने अपना पूना लॉन्च किया है. ये 7 महीने में हम लोग ने मुंबई, दिल्ली, अपना नोएडा, गुरुग्राम और बेंगलोर में भी लॉन्च किया है. आई एम वेरी हैप्पी आपको बताने के लिए कि 7 महीने के अंदर मेनली मुंबई से ही हमारा AUM 1400 करोड़ हुआ. ये क्यों हुआ? क्योंकि हमारा जो मॉडल है ऑफ हाउसिंग फाइनेंस वो यूनिक है, अलग है. हम लोग अपने होलसेल टीम पिरामल फाइनेंस के साथ ही काम करते हैं. तो इट इज़ वन टीम जो डेवलपर को और कस्टमर को सर्व करता है. ये B2B2C बिजनेस है. और थ्रू हाउसिंग फाइनेंस हम लोग ये भी चाहते हैं कि हम लोग सेल्फ एम्प्लॉयड को हाउसिंग फाइनेंस दे, जो आज अनसर्व्ड है इंडिया में, जो ज़्यादा करके सब लोग सिर्फ सैलरीड को देते हैं. तो वो हम लोग की इच्छा है कि हम लोग सेल्फ एम्प्लॉयड को सर्व करें. ऑल्सो हमारे यूनिक प्रोडक्ट्स जो हम लोग ने लॉन्च किए हैं, एक जो है सुपर लोन, जिससे अगर आपको लोन ज़्यादा चाहिए, अगर आपकी इनकम बढ़ने वाली है तो वो आगे की फ्यूचर इनकम लेके हम लोग वो लोन देते हैं, जिससे आपको बार बार घर खरीदना नहीं पड़ता है. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. आपल्या मुलांचं फ्युचर ब्राईट असावं असं प्रत्येक पालकाला वाटतं. उत्तम शिक्षण हा पालकांसाठी चिंतेचाच विषय. बट डोंट वरी, आता आपल्या मुलांच्या एक्सलंट एज्युकेशनसाठी धावपळ नको. राहुरी तालुक्यातील एकमेव CBSE मान्यता प्राप्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचं श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेची वैशिष्ट्ये: CBSE एफिलिएटेड स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा. डिजिटल क्लासरूम्स. पालक शिक्षक सुसंवादासाठी मोबाईल ॲप्स. सुसज्ज सर्व सुविधांनी युक्त संगणक कक्ष. स्वच्छ, प्रशस्त आणि सुंदर इमारत. उच्च शिक्षित शिक्षक वृंद CBSEच्या नियमांनुसार. मर्यादित विद्यार्थी संख्येमुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष. क्रॅश कोर्सेसची तयारी. कोणत्याही प्रकारची प्रवेश फी नाही. अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण. CCTV यंत्रणेसह वायफाय कॅम्पस. स्पोर्ट डेव्हलपमेंटसाठी विशेष भर. त्यासाठी प्रशस्त खेळाचं मैदान. आंतरराष्ट्रीय दर्जाचे बास्केटबॉल ग्राउंड. स्केटिंग विशेष प्रशिक्षकांसह. कराटे, किकबॉक्सिंग, लेझिम, झांजपथक, स्काउट गाईड उपलब्ध. हॉर्स रायडिंग अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध. प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण ओळखून विशेष खेळाचे प्रशिक्षण इथं दिलं जातं. राष्ट्रीय पातळीवरती गोल्ड मेडल, सिल्वर मेडल प्राप्त विद्यार्थी. मुला-मुलींचे स्वतंत्र सर्व सुविधांनी युक्त वसतिगृह. सुसज्ज आणि सर्व सुविधांनी युक्त भोजनालय. मुलांना राहण्याची उत्तम सोय. ज्युनियर कॉलेजसाठी JEE, नीट, MSCET या महत्त्वपूर्ण परीक्षांची तयारी. अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण.
उत्तम आणि आरोग्यदायी वातावरण, प्रशस्त विज्ञान प्रयोगशाळा विषयानुसार उपलब्ध, मुला मुलींसाठी स्वतंत्र स्टडी रूम्स उपलब्ध, क्रॅश कोर्सेसची तयारी करण्यासाठी अनुभवी प्राध्यापक वर्ग, नगर जिल्ह्यामधील कानाकोपऱ्यामधनं विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी सुरक्षित बस सुविधा अटेंडंटसह उपलब्ध, 6 एकरचा भव्य कॅम्पस, पूर्णपणे डिजिटल शाळा म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचे श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेचा पत्ता श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, गणेगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. कॉन्टॅक्ट नंबर ऑफिस 7219876294, प्रिन्सिपल 8308730444 अँड सेक्रेटरी 9689682123. शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी KG ते इयत्ता 8वी आणि 11वी विज्ञानसाठी प्रवेश सुरू. मग विचार कसला करताय? आजच आपल्या पाल्याचं ॲडमिशन बुक करा. एक्सिलेंट एज्युकेशन डेव्हलप युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. सांगली जिल्ह्यामधील कुपवाडमध्ये 24 लाखांचा बेकायदेशीर डिझेल साठा जप्त करण्यात आलाय. कुपवाड MIDC पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. दरम्यान यामध्ये सुरेश गायकवाड आणि सुनील जाधव या दोघांना अटक देखील करण्यात आली आहे. मिरज MIDC समोरील गुलमोहर कॉलनीमध्ये बेकायदेशीर डिझेल साठ्यावरती कुपवाड पोलिसांनी छापा टाकून 24 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी सुरेश गायकवाड आणि सुनील जाधव या दोघांना अटक करण्यात आली आहे. मिरज MIDC समोरच्या दुर्गानगर झोपडपट्टीजवळील गुलमोहर कॉलनीमध्ये संशयित सुरेश गायकवाड यांच्या मालकीचे 3 टँकर इंडियन ऑइल कंपनीकडे डिझेल वाहतुकीसाठी कार्यरत आहेत. या टँकरमधनं मालक गायकवाड हा डिझेल वारंवार काढून बेकायदेशीरपणे त्याची विक्री करत होता, अशी माहिती मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी धीरज पाटील यांना मिळाली. त्यानुसार पाटील यांनी कुपवाड MIDC पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक कदम यांना सदर बेकायदेशीर डिझेल साठ्यावरती छापा मारण्याचे आदेश दिले. त्यानुसार कुपवाड MIDC पोलिसांनी या साठ्यावरती छापा मारून 24 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणामधील 2 संशयितांना पोलिसांनी अटक देखील केली आहे. आज रोजी पोलीस स्टेशनच्या आधी गुलमोहर कॉलनीमध्ये बेकायदेशीररित्या डिझेल कॅनमध्ये काढले जाते अशी बातमी मिळाली. त्या अनुषंगाने सदरची माहिती माननीय जिल्हा पोलीस उपअधीक्षक मिरज धीरज पाटील साहेबांनी देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी गुलमोहर कॉलनीत छापा टाकून सदर ठिकाणाहून 1 टँकर आणि कॅनमधील डिझेल व 2 संशयित अशी ताब्यात घेऊन अधिक कारवाई पुढे तपास करत आहोत. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. मलकापूर येथे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाचा औचित्य साधून दिवसभर पोलिसांनी अवैध वाहनांवरती कारवाईचा बडगा उभारलाय. त्यामुळे बेजबाबदार गाडी चालकांमध्ये आता चांगलीच धावपळ उडाली आहे. मलकापूर येथे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाचा औचित्य साधून दिवसभर पोलिसांनी अवैध वाहनांवरती कारवाईचा बडगा उभारलाय. वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये पहिल्याच दिवशी शहरामधील विविध चौकांमधनं 65 वाहनांवरती ही कारवाई करण्यात आली आहे. तर या कारवाईमध्ये एकूण 11,400 रुपयांचा दंडही वसूल करण्यात आलाय. या कारवाईमुळे बेजबाबदारीनं गाडी चालवणाऱ्या वाहनधारकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. वाहतूक शाखेच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या या कारवाईमुळे वाहनधारकांकडून नाराजी व्यक्त होत असली तरी मात्र नागरिकांकडून या कारवाईचं स्वागत केलं जात आहे. रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद खोब्रागडे यांच्यासह 15 पोलीस कर्मी या कारवाईमध्ये सहभागी होऊन विना लायसन्स, विना नंबर, फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपल सीट अशा एकूण 57 वाहनांचा या कारवाईमध्ये समावेश झालाय. त्याचबरोबर 8 अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना पकडण्यात आलंय. अशा पद्धतीनं एकूण 65 वाहनांवरती कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 11,400 रुपयांचा दंड आकारण्यात आलाय. नमस्कार. दिनांक 23/4/2018 पासून महाराष्ट्र पोलीस दलातर्फे रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. आणि रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत माननीय पोलीस अधीक्षक साहेब बुलढाणा, SDPO साहेब मलकापूर यांचे मार्गदर्शनाखाली
मलकापूर शहरामध्ये आणि मलकापूर पोलिसांतर्फे रस्ता सुरक्षा सप्ताहांची अंमलबजावणी करण्यात येत आहे। त्या रस्ता सुरक्षा सप्ताहाअंतर्गत सर्व प्रकारची दुचाकी आणि चारचाकी वाहने यांच्यावर ज्या वाहनांना नंबर प्लेट नाही किंवा विदाऊट लायसन्स, विदाऊट कागदपत्र, अवैध प्रवासी वाहतूक अशा प्रकारच्या सर्व वाहनांवर जास्तीत जास्त प्रकारचे केसेस करून त्यांना महाराष्ट्र मोटर वाहन कायद्याअंतर्गत जे नियम दिलेले आहेत, नेमून दिलेले आहेत, ते नेमण्यासाठी त्यांना जास्तीत जास्त अवेअर करणे हाच उद्देश समोर ठेवून हे योजना किंवा हे अभियान राबविण्यात येत आहे आणि त्याकरिता संपूर्ण मोठ्या प्रमाणात हा बंदोबस्त बोलवण्यात आलेला आहे। धन्यवाद। शिवाजी मामणकर, सी24 तास, बुलढाणा। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील 70 वर्षीय विधवा महिला सरस्वती बाजीराव काळे यांना गेल्या 9 वर्षांपासून त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या शेत जमिनीचा ताबा मिळत नाहीये। त्यामुळे न्यायासाठी त्या त्यांच्या माहेरच्या लोकांबरोबर घोडेगाव तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसल्या आहेत। आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव जवळील परांडा येथे राहणाऱ्या 70 वर्षीय महिला सरस्वती बाजीराव काळे यांच्या पतीचे निधन झालं। त्यांना मूलबाळ नसल्याचा फायदा घेत त्यांच्या भावकीमधील प्रताप काळे यांनी त्यांच्या जमिनीवरती हक्क सांगत त्यांना मारहाण आणि शिवीगाळ केली आहे। मारहाणीच्या भीतीनं सरस्वतीबाई या आपल्या भावाकडे अवसरी इथे राहायला गेल्या। त्यानंतर इकडे त्यांची जमीन प्रताप काळे यांनी कसायला सुरुवात केली। जमीन आणि घराचा हक्क मिळावा यासाठी त्या कोर्टामध्ये गेल्या आणि केसचा निकाल सरस्वती काळे यांच्या बाजूने लागला। जमिनीचा ताबा मिळाल्यामुळे त्यांना आनंद झाला, पण तो आनंद क्षणिक ठरलाय। त्या आपल्या घराचा आणि जमिनीचा ताबा घेण्यासाठी जात असताना प्रताप काळे यांनी आणि त्यांची पत्नी, मुलगा, सून यांनी त्यांना शिवीगाळ करत मारण्याचा प्रयत्न केलाय। ही जमीन आमची असून तुझा काहीही संबंध नाहीये, तुझ्याकडे बघून घेऊ अशी धमकी त्यांना देत त्यांना बाहेर काढलं। याविषयी अनेकदा तक्रार करण्यात आली आहे, पण कोणीही सरस्वती काळे यांच्या तक्रारीची दखल घेत नाहीये। 70 वर्षाच्या सरस्वती काळे यांच्या जमिनीचा 7/12 त्यांच्याच नावे असून स्वमालकीची जमीन आणि घर असतानाही त्यांना आपल्या भावाकडे राहावं लागतंय। दरम्यान आपल्याला न्याय मिळावा म्हणून त्या आपल्या माहेरच्या माणसांबरोबर ती अमरण उपोषणाला बसल्या आहेत। तहसीलदार आणि पोलीस प्रशासनानं आम्हाला आमचं घर आणि जमिनीचा ताबा मिळवून द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। जी मला तुमचं नाव सांगा। सरस्वती बाजीराव काळे, राहणार कुठले आहे तुम्ही? घोडेगाव, तुमची शेत जमीन कुठे आहे? परांडा। घोडेगाव मधील परांडा। मावशी तुम्ही उपोषणाला का बसले जाता इथं? माझी इस्टेट मिळावं। तुमची जी इस्टेट आहे कुणी घेतलेली आहे? प्रताप काय करतोय तो माणूस? शेती करतो, हां, हिसकून घेतली। मग तुम्हाला तुमच्या जमीन जाऊन देत नाही का तो? जायसाठी मला हां, घरात आणि शेतीत नेऊन घालावं म्हणून मी उपोषण करतो। तुम्ही गेले होत्या त्या ठिकाणी काही जमिनीमध्ये किंवा घरामध्ये गेले होतेच ना इथून माग। मग काय केलं? काठ्या कुऱ्हाडी घेऊन जाऊतोय तो माणूस। किती दिवस थांबायचं? 2 केस चालले कोर्टात। मग तुम्ही पोलीस स्टेशनला गेले होते का? हा, 2 वेळा गेलेली। मग त्यांनी काय केलं? त्यांनी काय घेतलं लिहून, हां, एकदा हे केलं, केस चालू की आता हे। मग तुम्ही उपोषणाला केस चालू आहे, मग उपोषणाला का बसल्यात? मग फौजदारी केस चालू आहे। फौजदारी केस चालू हां. आहे। उपोषणाला बसले। हां. 7/12 माझ्या नावाचं झालंय, घर माझ्या नावाचं झालंय। हां, मला तिथं जायचंय राहायला म्हणून। मग तो जाऊन देत नाही तुम्हाला? ते राहून देत नाही का? राहून देत नाही। बोला। मी सरस्वती बाजीराव काळेचा भाऊ अशोक इंगे। तिच्या जमिनीसाठी आम्ही 8 वर्ष केस लढून कोर्टात रीतसर आज 7/12 सगळे तिच्या नावावर झालेले आहेत। घराचा उतारा नावावर झालेला आहे। तिला घरात जाण्यासाठी आम्ही 2 वेळा प्रयत्न केला, तिच्या जमिनीत आणि घरात जाण्यासाठी,
त्यावेळेस प्रताप हरिश्चंद्र काळे काठ्या कुऱ्हाडीत घेऊन येतोय, म्हणून आम्ही आपलं तिथं पोलीस स्टेशनला NC वगैरे नोंदवून आम्ही तिला सध्या अवसरीला घेऊन आमच्या घरी राहतोय. तिचं सगळं इस्टेट असताना, सातबारे वगैरे अटक क्लिअर असताना तिथं आम्हाला जाता येत नाही, म्हणून आज रोजी आम्ही सर्व घरातले आमचे भाऊ बहिणी कुटुंब इथं आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत तिला घेऊन. ते मिळेपर्यंत आम्ही इथून जागा सोडणार नाही. तिला तिच्या घरात आणि जमिनीत तहसीलदारांनी किंवा पोलीस स्टेशनने आम्हाला तिथं नेऊन घालावा, तिथं आम्हाला 1 दिवस प्रोटेक्शन द्यावा, जमिनी नांगरून तिच्या घरात तिला नेऊन घालावा, म्हणजे आमचा प्रश्न मिटून जाईल. प्रताप काळे हे तुम्हाला जमीन देण्यापासून का मज्जाव करता येते? त्यांनी आमची केस दाखल झाल्यानंतर साठेखत करून घेतलं. त्या साठेखताच्या आधारे ते जमिनीत घुसलेत आणि त्यांचा कोर्टाचं स्टेटमेंट आहे माझ्याकडे निशाण नंबर 53 घोडेगाव दिवाण न्यायालयाचं, माझा त्या जमिनीशी काडी मात्रही संबंध नाही असं स्टेटमेंट आहे. लेखी त्याचे पेपर मी तुम्हाला देऊ शकतो सगळे. आता तुमची अपेक्षा काय आहे प्रशासनाकडनं? प्रशासनाकडनं मग आमची एवढीच अपेक्षा आहे की बहिणीचे जे 7-12-8 झाले, तिचं वय 70 वर्ष झाले, तिला मूलबाळ नाही, कोणी सांभाळणार नाही मागं, तिची एवढी मोठी इस्टेट असताना सुद्धा तिला असं दुसऱ्याच्या इथं लाचारीसारखं राहावं लागतं, हे तिच्या दृष्टीने चांगलं नाही. तर तिला जे काय आता 2-4 वर्ष राहिले तेवढे आनंदाने जावं, ती इस्टेटीत आणि त्या घरात तिला प्रशासनाने नेऊन घालावं, एवढीच अपेक्षा आहे आमची प्रशासनाकडून. याआधी तुम्ही त्या ठिकाणी जमीन कसण्याचा किंवा घरात राहण्याचा प्रयत्न केला? कसतच होतो, बहीण कसत होती, पण भाऊजी वारल्यानंतर प्रताप काळेने जे सगळं चुकीचं करून घेतलं. केस दाखल झाल्यानंतर आमचं प्रताप काळेशी काही एक काडी मात्र संबंध नाही. पूजा लोंढे जे आमच्या बहिणीची ननंदेची सून आहे, तिने भाऊजीकडून चुकीचं जे करून घेतलं होतं आम्ही तिच्याबरोबर भांडत होतो आणि त्या पिरियडमध्ये त्यांनी बक्षीसपत्र करून घेतलं केस चालू असताना आणि त्या जमिनीत जबरदस्ती घुसलेत. त्यावेळेस आमची मारामारी आम्ही तिथं असून बहिणीला आणि आम्हाला मारले. त्या केसमध्ये 159/10 घोडेगाव दिवाण न्यायालयात फौजदारी केस चालू आहे. त्या केसमध्ये ते प्रताप हरिश्चंद्र काळे आरोपी आहेत. तेव्हापासून आम्ही बहिणीला इथं मारहाण होईल किंवा मारून टाकतील म्हणून आम्ही आपल्या अवसरीला घेऊन गेलेलो आहे माहेरी. सरस्वती बाजीराव काळे यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यासाठी ज्या बसलेल्या आहेत, त्यासाठी आम्ही त्यांची आता थोडक्यात भेट घेणार आहोत. परंतु त्यांनी जर इथं तहसील कार्यालयाकडे अर्ज केला आणि त्या अर्जावर मग इथं सुनावणी घेऊन रितसर आदेश पोलीस स्टेशनला देण्यात येईल आणि त्याप्रमाणे त्यांना पोलीस प्रोटेक्शनमध्ये त्यांची जी मागणी आहे, पोलीस प्रोटेक्शन मिळावं आणि ताबा मिळावं, त्याप्रमाणे त्यांना ते मिळून जाईल. ठीक आहे. अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव. नांदुरा तालुक्यातील येरळी या गावामधील 21 घरधारक नागरिकांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात गावामध्येच उपोषण सुरू केलं होतं. या घटनेचं वृत्त C24 तास वरती प्रसारित करताच प्रशासन खडबडून जागं झालंय. दरम्यान नागरिकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्यात. तर मलकापूर मतदारसंघाचे आमदार संचेती यांनी यावेळी उपोषणकर्त्यांना आश्वासन दिले. त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलंय. नांदुरा तालुक्यातील येरळी या गावामधील 21 घरधारक नागरिकांनी गावामध्येच उपोषण सुरू केलंय. जिगाव प्रकल्पामध्ये बुडीत क्षेत्रामध्ये येत असलेल्या येरळी गावामधील नागरिकांची असलेली घरं अधिग्रहण करण्यासाठी शासनाकडून मोजणी करण्यात आली. या पहिल्या मोजणीमध्ये ही घरं गावठाणामधील आहेत असं दाखवण्यात आलं. मात्र दुसऱ्या सुधारित मोजणीमध्ये हीच घरं एका गावाशेजारील शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहेत अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराबाबत घरधारक नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. गेल्या कित्येक वर्षांपासून या ठिकाणी हे नागरिक राहत आहेत. आता आमचं वास्तव्य नेमकं कुठं आहे? जर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असेल तर शासनानं आम्हाला असं दाखवून द्यावं. यासाठी येरळी या गावामधील 21 घरधारक उपोषणाला बसले होते. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतलाय. या उपोषणाला नांदुरा पंचायत समितीच्या सभापती अर्चना पाटील यांनी सुद्धा पाठिंबा दर्शवला होता. दरम्यान C24 तासच्या टीमनं या गावामध्ये जाऊन या उपोषणकर्त्यांची व्यथा सर्वांच्या समोर मांडली आहे. याचीच दखल घेत लोकप्रतिनिधींसह प्रशासन देखील खडबडून जागं झालं. गावामधील नागरिकांच्या विविध समस्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडनं आता उपाययोजना करण्यास सुरुवात करण्यात आली आहे आणि मलकापूर मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती यांनी उपोषणकर्त्यांना यावेळी आश्वासन दिलंय. त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलंय. आज जे समस्त गावकरी उपोषणाला बसलेले आहे त्यांचा हा असा प्रश्न आहे आणि मी सुद्धा या गावची सभापती असून मला सुद्धा यामध्ये मी सुद्धा या उपोषणामध्ये सहभागी आहे आणि
आमच्या गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की बा जे आधीचं ज्यानुसार आमचा GMR झालेला आहे त्यानुसारच आमच्या GMRनुसार हे सातबाऱ्यातून वगळून हे आम्हाला गावठाणात देण्यात यावे आणि ज्या वेळेस आमची कलेक्टर साहेब स्वतः येऊन हे आमच्या गावकऱ्यांचे प्रश्न सोडवतील ते आम्हाला शब्द देतील की बा हे तुमचं गावठाणातच घेण्यात येईल, तर यामागे सर्व गावकऱ्यांचं एकच म्हणणं आहे की प्रशासन आम्हाला हे भूल पाडते. ज्यावेळेस आम्ही प्रशासनाकडे जातो त्यावेळेस आम्हाला शब्द दिला जातो की हे सर्व तुमचं सातबाऱ्यामध्ये न घेता हे आम्ही गावठाणातच घेऊ, पण त्या प्रकारे न वागता प्रशासन हे सर्व आम्हाला भुलीला पाडत आहे. तर आम्ही सर्वजण या स्तरावर आज पोचलेलो आहोत की आज आम्हाला उपोषण करण्याची वेळ आलेली आहे, कारण की प्रशासन कोणताच निर्णय घेण्यास तयार नाही आहे. तर सर्व गावकरी मिळून आज उपोषणाला बसलेले आहेत आणि जो दरम्यान C24 तासच्या दणक्यानं या नागरिकांचं उपोषण सुटलंय. शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा. दोन्ही पायांनी अपंग असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यामधील लोणी येथील एका विवाहितेनं आपल्या फेसबुक अकाउंटवरती एका सुंदर मुलीचा प्रोफाईल फोटो लावून लोणी आणि राहुरी येथील 2 तरुणांना 2,15,000चा गंडा घातलाय. या प्रकरणी दोनही तरुणांनी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे आणि पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना न्याय मागितलाय. दोन्ही पायांनी अपंग असलेल्या अहमदनगर जिल्ह्यामधील लोणी येथील एका विवाहित महिलेनं आपल्या फेसबुक अकाउंटवरती एका सुंदर मुलीचा प्रोफाईल फोटो लावून लोणी आणि राहुरी येथील 2 तरुणांना 2,15,000 रुपयांचा गंडा घातलाय. ही घटना 25 एप्रिल रोजी उघड झाली आहे. या संदर्भात फसवणूक झालेल्या दोनही तरुणांनी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना न्याय मागितलाय. राहता तालुक्यातील लोणी येथील दोन्ही पायांनी अपंग असलेल्या एका विवाहित महिलेनं आपल्या फेसबुक अकाउंटवरती एका सुंदर मुलीचा प्रोफाईल फोटो म्हणून ठेवला होता. राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील एका अपंग तरुणाची सदर महिलेबरोबर फेसबुकवरती ओळख झाली. ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं. सदर महिलेनं आपली खरी ओळख लपवून राहुरी फॅक्टरी येथील अपंग तरुणासोबत फेसबुकवरनं प्रेमाच्या गोष्टी सुरू केल्या. 2 वर्ष फेसबुकवरती सुरू असलेल्या चॅटिंगमधनं सदर महिलेनं राहुरी फॅक्टरी येथील अपंग तरुणाला मी तुझ्याशी लग्न करेल असं सांगून त्याच्याकडनं पैसे उकळले. तसेच त्या अपंग तरुणानं कधी 10,000 तर कधी 20,000 असे वेळोवेळी एकूण 1,70,000 रुपये तिच्या बँक खात्यावर टाकले. दरम्यान लोणी येथील सदर महिलेचा मोबाईल हरवला होता. तिच्याच गावामधील एका तरुणाला तो मोबाईल सापडला होता. त्यानं तो मोबाईल तिला परत दिला. या दरम्यान त्याच्याशी ओळख करून त्या तरुणाला देखील तिनं खोटं सांगून 45,000 रुपयांना गंडवलाय. आपली फसवणूक झाल्याचं समजताच लोणी येथील आणि राहुरी फॅक्टरी येथील तरुणांनी आपल्या नातेवाईकांना घेऊन राहुरी पोलीस ठाणं गाठलंय आणि पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना आपली कशी फसवणूक झाली याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. दरम्यान प्रमोद वाघ यांनी सदर अपंग महिलेला पोलीस ठाण्यामध्ये बोलावून घेतले आणि याबाबत सदर महिलेची उशिरापर्यंत चौकशी सुरू होते. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. आपल्या मुलांचं फ्युचर ब्राईट असावं असं प्रत्येक पालकाला वाटतं. उत्तम शिक्षण हा पालकांसाठी चिंतेचाच विषय. बट डोंट वरी, आता आपल्या मुलांच्या एक्सलंट एज्युकेशनसाठी धावपळ नको. राहुरी तालुक्यातील एकमेव CBSE मान्यता प्राप्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचं श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेची वैशिष्ट्ये: CBSE एफिलेटेड स्कूल अँड ज्युनियर कॉलेज,
इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा, डिजिटल क्लासरूम्स, पालक शिक्षक सुसंवादासाठी मोबाईल ॲप्स, सुसज्ज सर्व सुविधांनी युक्त संगणक कक्ष, स्वच्छ प्रशस्त आणि सुंदर इमारत, उच्च शिक्षित शिक्षक वृंद CBSEच्या नियमांनुसार, मर्यादित विद्यार्थी संख्येमुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष, क्रॅश कोर्सेसची तयारी, कोणत्याही प्रकारची प्रवेश फी नाही, अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण, CCTV यंत्रणेसह वायफाय कॅम्पस, स्पोर्ट डेव्हलपमेंटसाठी विशेष भर, त्यासाठी प्रशस्त खेळाचं मैदान, आंतरराष्ट्रीय दर्जाचे बास्केटबॉल ग्राउंड, स्केटिंग विशेष प्रशिक्षकांसह, कराटे, किकबॉक्सिंग, लेझिम, झांज पथक, स्काउट गाईड उपलब्ध, हॉर्स रायडिंग अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध. प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण ओळखून विशेष खेळाचे प्रशिक्षण इथं दिलं जातं. राष्ट्रीय पातळीवरती गोल्ड मेडल, सिल्वर मेडल प्राप्त विद्यार्थी, मुला-मुलींचे स्वतंत्र सर्व सुविधांनी युक्त वसतिगृह, सुसज्ज आणि सर्व सुविधांनी युक्त भोजनालय, मुलांना राहण्याची उत्तम सोय, ज्युनियर कॉलेजसाठी JEE, नीट, MSCET या महत्त्वपूर्ण परीक्षांची तयारी, अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण, उत्तम आणि आरोग्यदायी वातावरण, प्रशस्त विज्ञान प्रयोगशाळा विषयांनुसार उपलब्ध, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्टडी रूम्स उपलब्ध, क्रॅश कोर्सेसची तयारी करण्यासाठी अनुभवी प्राध्यापक वर्ग. नगर जिल्ह्यामधील कानाकोपऱ्यामधनं विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी सुरक्षित बस सुविधा अटेंडंटसह उपलब्ध, 6 एकरचा भव्य कॅम्पस, पूर्णपणे डिजिटल शाळा म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचे श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेचा पत्ता श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, गणेगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. कॉन्टॅक्ट नंबर ऑफिस 7219876294, प्रिन्सिपल 8308730444 अँड सेक्रेटरी 9689682123. शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी KG ते इयत्ता 8वी आणि 11वी विज्ञानसाठी प्रवेश सुरू. मग विचार कसला करताय? आजच आपल्या पाल्याचे ॲडमिशन बुक करा. एक्सिलेंट एज्युकेशन डेव्हलप युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे, त्यामुळे साहजिकच राज्यामधील बहुतांशी साखर कारखान्याचा गळीत हंगाम देखील संपलाय. त्यामुळे ऊस तोडणी कामगारांना वेध लागले ते आपल्या घराकडे परतण्याचे. बाजारभावाचे राजकीय आखाडे आता रंगत हंगाम संपलाय, पण रिकाम्या हातानंच अगदी तुटपुंजा मिळकतीमध्ये ऊस तोडणी मजुरांना त्यांच्या घरी परतावं लागतंय. भल्या पहाटे संपूर्ण जग साखर झोपेमध्ये असताना सुरू असलेला ऊस तोडणी कामगारांचा संघर्ष मावळत्या दिनकरासह संपतो. टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी अहोरात्र झटणारे हे हात साऱ्या जगाचं तोंड गोड करून स्वतः मात्र पोटभर अन्नासाठी पदोपदी संघर्ष करतायत. गावाकडे मुबलक जमीन असूनही पाण्याअभावी ती कसता येत नाही, म्हणून रोजगारासाठी बागायती भागाकडे धाव घेतली जाते. या कष्टकरी हातांना आता वेध लागले आहेत ते गावाकडे परतण्याचे. पण ना गावाकडच्या समस्या संपल्यात ना ऊस तोडणी कामगारांच्या. या भावनांना मोकळी वाट करून देताना जगण्याचा संघर्ष मात्र कुठेच तसूभरही कमी झाला नाहीये, हे विशेष. 13-14 तास काम करून जमवलेली थोडीफार पुंजी घेऊन हे कष्टकरी हात आपल्या कुटुंबा कबिल्यासह गावाकडे परतण्याच्या तयारीला लागलेत. त्यांच्या मुलांसाठी साखर शाळा उभ्या राहिल्यात. पिण्यासाठी 24 तास शुद्ध पाणीही मिळालंय. हाताला 6 महिने का होईना पण रोजगारही मिळालाय. आकाशाचं पांघरूण आणि धरणी मायेचं अंथरूण करून या कष्टकरी हातांनी साऱ्या जगाचं तोंड गोड केलं खरं, पण प्रश्न सुटलेच नाहीत. रंगले ते फक्त राजकीय आखाडे, कधी साखर निर्यातीचे तर कधी हमी भावाचे. काळ बदलला, 21वावं शतक अधिक गतिमान झालं. तंत्रज्ञानानं जग जवळही आलं, पण हाताचा आणि पोटाचा हा संघर्ष मात्र आजही तसाच सुरू आहे.
भेटावया आज उपाशी पोटाला भूक आलिया असं म्हणतात ते काही खोटं नाही. गावाकडून आलेलो 5.5 महिने झालेले आहे. आमच्याकडे पाण्याची परिस्थिती जरा बिकट असल्यामुळे आम्हाला ऊस तोडणे करता कारखान्याला यावं लागतं. आता तुम्ही किती उचल घेता कारखान्याकडून साधारणपणे? आम्ही कारखान्याकडून साधारणपणे 1 लाख रुपये उचलतो. आणि ह्या उचलची तुम्ही परतफेड कशी करता? ऊस तोडून ह्या उचलची फेडतो. साधारणपणे एक जोडी किती टन ऊस तोडते प्रत्येक दिवसाला? एक जोडी साधारणपणे प्रत्येक दिवसाला 2.5 टन असतो. तुमच्याकडे पाण्याच्या कुठल्या सोयी उपलब्ध नाहीत का? कुठली सोय उपलब्ध? तुम्हाला शेतीवाडी वगैरे? जमिनी थोड्या आहेत, आपण त्याला पाणी नाही, कोरडवाहू. आता ह्या ठिकाणाहून गेल्यानंतर तुम्ही गावाकडे गेल्यानंतर काय काम करणार? आता ह्या ठिकाणी गाव काम काहीच नसतं. आता उन्हाळा दिवस लागल्यामुळे प्यायला पाण्याची परिस्थिती बिकट असल्यामुळे ते लांबून आणायचं ना. आपलं शासनाकडे काय मागणी आहे तुमची? शासनाकडे म्हणजे आता मागायला काय पाणी ते वगैरे मागतात, पण ते काय टाइम आम्हाला उन्हाळ्यात पाणी सुद्धा प्यायचे हाल असते गावात. जर शासनाने तुम्हाला पाण्याची सोय करून दिली तर तुम्ही हा रोजगार करणार नाही का? मग शासनाने जर आमची पाण्याची सोय केली तर हे रोजगार नाही ना करणार आम्ही. तुमची मुलं बाळ वगैरे शाळेत जातात का? हा, मुलं शाळेत जातात. मुलगा कितवीला आहे तुमचा? मुलगा 12वीला. 12वी सायन्स की आर्ट? 12वीचा आता परीक्षा दिली त्याने आता का? बरं, तुमच्या मुलांनी शिकून कोण व्हावं असं वाटतं तुम्हाला, का त्याने पण ऊस तोडणीच करायची? आमच्या मुलांनी शिकून मस्त आम्हाला वाटतं इंजिनियर व्हावं, पण आता त्या घरची परिस्थिती बिकट असल्यामुळं त्यामुळे त्याच्या शिक्षणावर परिणाम होतो. बरं, ठीक आहे. संतोष पाचपुते, C24 तास, पारगाव. पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. मात्र विद्येच्या या माहेरघरामध्ये जर बोगस डॉक्टर असतील तर विशेष वाटायला नको, कारण सध्या पुणे शहरामध्ये केवळ एका दिवसात डॉक्टरची पदवी मिळतेय. कोणतीही मेहनत न करता किंवा कोणताही अभ्यास न करता केवळ 10,000 रुपयांमध्ये. काय आहे या बोगस डिग्रीचा प्रकार, पाहूयात. पुणे शहर शैक्षणिकदृष्ट्या प्रगल्भ शहर आहे. या शहरामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यामधनं विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. केवळ देशभरामधनच नव्हे तर बाहेरील देशांमधनं देखील विद्यार्थी इथे येत असतात. मात्र या विद्येच्या माहेरघराला काळीमा फासणारी घटना इथे उघडकीस आली आहे. पुण्यामध्ये सध्या बोगस डॉक्टरांची पदवी देण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. त्यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड आणि औरंगाबाद ही मुख्य शहरं पाहायला मिळत आहेत. MD, MBBS, BDS, BHMS अशा एक नाही तर अनेक डिग्री केवळ एका दिवसामध्ये दिल्या जात आहेत. एका दिवसामध्ये MD ही पदवी देण्याचा आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करून तसेच अनेक ठिकाणी लोकांना बोगस डिग्री देऊन त्यांना त्यांच्या नावापुढे डॉक्टर हे नाव लावून व्यवसाय करा असं देखील या लोकांकडून सांगण्यात येत आहे. औरंगाबाद इथे यांचं मुख्य ऑफिस असून पिंपरी चिंचवड यासारख्या शहरामध्ये त्यांच्या शाखा आहेत. कोणतीही भीती न बाळगता हे लोक खुलेआम डॉक्टरांची बोगस डिग्री देत आहेत. हे देखील स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आलंय. त्यासाठी 10,000 रुपयांची मागणी करून फसवणुकीचा प्रयत्न केल्याचं समोर आलंय. या प्रकरणी अभिषेक हरदास यांनी कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी 3 अज्ञातांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र पोलिसांनी देखील याबाबत कोणतीही ठोस पावलं अद्यापपर्यंत उचलली नाहीयेत. या आरोपींनी एक वेबसाईट देखील उघडली आहे. निसर्ग उपचार आयुर्वेदिक बहुउद्देशीय शिक्षण संस्थेची ही वेबसाईट आहे. या संस्थेचे मुख्य कार्यालय औरंगाबाद इथे आहे. या संस्थेद्वारे इच्छुकांना एका दिवसामध्ये MD पदवी मिळवून देण्याचं आमिष दाखवलं जातं. कोथरूड इथे भुसारी कॉलनीमध्ये या संस्थेच्या एजंटचं ऑफिस आहे. त्या ठिकाणी जाऊन त्यांनी चौकशी केली आणि त्यावेळी त्यांना एका दिवसामध्ये MD डॉक्टरची पदवी दिली जाईल असं सांगण्यात आलं. त्यासाठी या पदवीसाठी 10,000 रुपये शुल्क द्यावा लागेल असं देखील सांगण्यात आलंय. दरम्यान हा सर्व प्रकार स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झालाय. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एका दिवसात डॉक्टरची पदवी दिली जाते आणि एका दिवसात डॉक्टरची पदवी घेऊन स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय केला जाऊ शकतो. हे कुणालाही न पटणारं अशा गोष्टी आहेत. डॉक्टरचा व्यवसाय हा एका विश्वासावरती आधारलेला असतो. रुग्ण हे डॉक्टरला आपलं दैवत मानतात. जीवदान देणारा एक नवीन दैवत म्हणून डॉक्टरकडे बघितलं जातं. मात्र एका दिवसात वैद्यकीय डॉक्टरची पदवी घेऊन वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर हे रुग्णाच्या आयुष्याशी खेळ करतात असं आमचं मत आहे. या संदर्भात आम्हाला रुरल ऑर्गनायझेशन नॅचरोपॅथीच्या ऑर्गनायझेशनवरती वेबसाईटवरती माहिती मिळाली की एका दिवसात तुम्हाला ND नावाचा डॉक्टरचा डिप्लोमा दिला जातो आणि हा डिप्लोमा घेऊन तुम्ही वैद्यकीय व्यवसाय करू शकतात. या संदर्भात स्वतः आम्ही औरंगाबादला त्या ठिकाणी गेलो
आणि ही डिग्री नेमकी कशा पद्धतीने दिली जाते या संदर्भाची आम्ही त्यांना विचारणा केली। त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही या सगळ्या पदवी घेण्यासाठी तुम्हाला 47,000 रुपये टोटल एकूण खर्च येईल। 47,000 रुपये दिलं तर तुम्हाला आम्ही एका दिवसात हे पदवी देऊ आणि त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी तुम्ही स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय करू शकाल। आम्ही त्यांना ते पैसे द्यायचे चेकद्वारे घेण्याची विनंती केली। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आमचं पुण्यामध्ये सेंटर आहे, आम्ही रोख कॅशमध्येच हे सगळं स्वीकारू। मग पुण्याचा आम्हाला डॉक्टर विश्वजित चव्हाण यांचा नंबर दिला। आम्ही त्या व्यक्तीशी स्वतः जाऊन भेटलो। हे सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये त्यांनी आम्हाला हे सांगितलं की एका दिवसात तुम्ही डॉक्टरची बनू शकता, तुम्ही स्वतः हा डिप्लोमा घेऊन स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय करू शकता। आणि त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला कमीत कमी पैसे, आमच्याकडे एवढे पैसे नाहीत। त्यावेळेस त्यांनी 10,000 रुपये एक अकाउंट नंबर दिला डॉक्टर रत्न पारखी नावाचा आणि त्या अकाउंटमध्ये 10,000 रुपये भरायला आम्हाला सांगितले त्यांनी। त्या पद्धतीने आम्ही हे सगळं केल्यानंतर कोथरूड पोलीस स्टेशनला संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंगसहित आम्ही कोथरूड पोलीस स्टेशनला गेलो। त्याच्यावरती 419 आणि 420 या कलमांतर्गत या लोकांवरती गुन्हा रजिस्टर झालेला आहे, पण अद्यापपर्यंत पोलिसांनी याच्यावरती काय कारवाई केली हे आणखी काय कळून आलेलं नाही। आता गेलं तर 2006 आपण जर हे पाहिलं तर 2006 मध्येच सर्व स्टेट गव्हर्नमेंटला सांगण्यात आलं की तुम्ही तुमच्या स्टेटमध्ये नॅचरोपॅथीचा ॲक्ट पास करा आणि योगाचा, म्हणजे काय होईल की सर्व गोष्टी रेग्युलेट होतील। नंतर मेडिकल एज्युकेशनपासून मेडिकल प्रॅक्टिसपर्यंत सर्व रेग्युलेट होईल। पण आपल्याकडे दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे अशी आंध्र प्रदेश, कर्नाटका, त्याच्यानंतर छत्तीसगड, मध्य प्रदेश इथे सर्वत्र हा कायदा पास झालेला आहे। त्यानंतर 2014ला मिनिस्ट्री ऑफ आयुषने एक स्टॅटिकल रिव्ह्यू घेतला। या स्टॅटिकल रिव्ह्यूप्रमाणे आपल्याला असं दिसून येतं की महाराष्ट्रामध्ये 0 प्रॅक्टिशनर आहेत रजिस्टर। मग हे रिपोर्ट गव्हर्नमेंटनी खोटा दिला आहे आपल्या सरकारने, म्हणजे BJP गव्हर्नमेंटनी असं खोटं रिपोर्ट देणं म्हणजे आश्चर्य वाटतं। आणि त्याच्यानंतर तिसरं पॉईंट असा आहे की एका दिवसात तुम्ही डॉक्टर बनताय, म्हणजे मला एक ऑर्गन अंडरस्टँड करायला BAMS, BUMS, BHMS आणि MBBS यामध्ये तब्बल 5.5 वर्ष लागतात। आणि अशा सिच्युएशनमध्ये डिप्लोमा नॅचरोपॅथी तुम्ही एका दिवसात होऊ शकता, म्हणजे खरोखरच मेडिकलची पूर्णपणे या लोकांनी वाट लावलेली आहे, पहिला पॉईंट। दुसरा पॉईंट, पेशंटच्या जीवाशी हा खेळ आहे। सरकार मात्र इथे धृतराष्ट्रासारखं सर्व अंडरस्टँड करत बसलेलं आहे। त्याच्यानंतर चौथा पॉईंट असा आहे ह्याच्यामध्ये की ज्याला ह्युमन बॉडी काय आहे हेच जर माहिती नाही आहे, तो उपचार काय करणार हो तुमच्यावरती, असा प्रश्न इथे निर्माण होतो। चौथा पॉईंट म्हणजे यांना हर्बल मेडिसिन देतात नाही। अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे। पुण्यामधील हंडेवाडी इथे JSPM कॉलेजजवळील मैदानामध्ये पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं जप्त करून ठेवलेल्या सुमारे 200 वाहनांना भीषण आग लागली। या आगीमध्ये ही वाहनं जळून खाक झाली आहेत, मात्र आगीचं नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये। पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं जप्त करून ठेवलेल्या सुमारे 200 वाहनांना भीषण आग लागून ही वाहनं जळून खाक झाली आहेत। यामध्ये अनेक दुचाक्या, कार, हातगाड्या, टेम्पो जळून खाक झालेत। ही घटना सायंकाळी हंडेवाडी इथे JSPM कॉलेजजवळील मैदानामध्ये 6:45च्या सुमारास घडली आहे, मात्र आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये। घटनेची माहिती मिळताच कोंडवा, बुद्रुक आणि हडपसर अग्निशामक केंद्रामधनं 3 आगीचे बंब घटनास्थळी दाखल झाले। याशिवाय एक टँकर आणि काही खासगी टँकरच्या मदतीनं ही आग 8:30च्या सुमारास नियंत्रणामध्ये आणण्यात आली आहे। दरम्यान याबाबत पुणे महानगरपालिकेचे प्रभारी अग्निशामक अधिकारी पंकज जगताप यांनी अधिक माहिती दिली आहे। सुद्धा धन्यवाद देतो। त्यांनी स्वतः इमिजिएट फोन करून फायर ब्रिगेडना फोन केलेला आहे। त्या फायर ब्रिगेडच्या सुद्धा गाड्या आलेल्या आहेत आणि आमचे स्वतःचे 20 टँकर्स त्यामध्ये प्रोव्हाइड करून आमची फायरची जी इक्विपमेंट्स आहेत ते सुद्धा ऑपरेट करून आम्ही त्या पद्धतीने आग आटोक्यात आणण्याचा 100% प्रयत्न करत आहोत। नक्की आगीत काय काय जळालं असेल? तो शेजारचा प्रिमायसेस असल्यामुळं आमचा त्याच्याशी काही संबंध नाही आहे, तरी सुद्धा आम्ही सांगू इच्छितो की त्या कॉर्पोरेशनचा ज्या गाड्या आहेत, जुन्या गाड्या असतील किंवा फेरीवाल्यांच्या गाड्या ज्या काही त्यांनी एकत्रित केलेल्या आहेत त्या ठिकाणी आग लागलेली, त्यामुळे तिथलं वातावरणाचं मला काही थोडंसं बोलता येणार नाही आहे। पण पूर्णपणे आग जी आहे आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी परत एकदा आमचे सर्व शिक्षकेतर कर्मचारी, आमचे शिक्षक व विद्यार्थी मित्र जे काही स्वतःहून मदतीसाठी पुढे होऊन आलेले आहेत त्यांचं मी पहिल्यांदा धन्यवाद देतो। तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर।
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अहमदनगर जिल्ह्यामध्ये घडलेल्या हत्याकांडामध्ये मारले गेलेले शिवसेना कार्यकर्ते संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांच्या कुटुंबियांची 25 एप्रिल रोजी भेट घेतली आहे। दोनही कुटुंबाची सर्व जबाबदारी आता शिवसेनेने उचलली आहे असं त्यांनी यावेळी जाहीर केलंय। तसेच नगरमधील गुंडगिरीच्या विरोधामध्ये त्यांनी सडकून टीका केली आहे। ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अहमदनगर जिल्ह्यामध्ये घडलेल्या हत्याकांडामध्ये मारले गेलेले शिवसेनेचे संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांच्या कुटुंबियांची 25 एप्रिल रोजी भेट घेतली आहे। उद्धव ठाकरे यांनी या दोनही कुटुंबांना भक्कम आधार देत या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी शिवसेना घेत असल्याचं जाहीर केलं। यावेळी त्यांनी नगरमधील गुंडगिरी आणि त्यांना असलेला राजकीय वरदहस्त यांच्यावरती सडकून टीका केली आहे। यावेळी उद्धव ठाकरे हे कुटुंबियांना भेटल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये ते म्हणाले की शिवसैनिकांचा हात अजून उठलेला नाहीये, कारण शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे की स्वतःहून कोणावरती हात उगारू नका, पण कोणी जर अंगावर हात उगारला तर तो जागेवर ठेवू नका। या शिकवणीच्या अंमलबजावणीची सुरुवात जर आम्ही केली तर मग हे जे कोणी नामर्द हल्लेखोर आहेत, ज्यांनी एकट्या दुकट्याला गाठून गोळ्या घातल्या, गळा चिरून हत्या केली, या नामर्दाच्या औलादीला महाराष्ट्रामध्ये ठेचून टाकू। मंत्र्यांनी अधिकार दाखवला तर सहकारी मंत्र्यांच्या अधिकाराबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणारे मुख्यमंत्री असतील तर मला वाटते की हे सरकार निकम आहे, अशा शब्दामध्ये उद्धव ठाकरे यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान या हत्याकांडानं संपूर्ण राज्य हदरलं आहे। ही बाब लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मागणी केली आहे की या राज्याला वेगळ्या गृहमंत्र्याची गरज आहे। आपल्याला सर्वांना कल्पना आहे की गेल्या काही दिवसापूर्वी नगरमध्ये संपूर्ण राज्याला हादरून टाकणाऱ्या आणि सत्ताधाऱ्यांना लाज आणणाऱ्या सत्ताधाऱ्यांना ज्या कृत्यामुळे लाज आली, अशा दुहेरी हत्याकांडाच्या ज्याच्यात आमचे शिवसैनिक मारले गेले, कुटुंबियांना भेट द्यायला मी आज इथे आलो। एकूण जर का कारभार पाहिला तर संपूर्ण देशामध्येच एक विचित्र वातावरण निर्माण झालेलं आहे। तो दरवाजा लावून घ्या ना। देशामध्येच एकूण विचित्र वातावरण निर्माण झालेलं आहे आणि खास करून मी इथे आल्यानंतर कार्यकर्त्यांशी भेटलो, बोललो, कुटुंबियांना भेटलो आणि एकूण जे या नगरमधलं चित्र ज्याची माहिती मला आधी मिळाली होती आणि माझ्यासमोर मध्ये सुसंवाद नाहीये, त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत। मनमानी पद्धतीने अधिकारी वागतायत। विकास साक्षीदार आहात त्याला। आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो त्या महाराष्ट्रामध्ये हे जे काही सगळं चाललेलं आहे ते पाहिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन सत्तेवर आलेलं सरकार मोगलाई पोचते की काय असंच एकूण वातावरण आहे। आणि मग शिवरायाचा अपमान करणारा छिंदम, त्याची औलाद, बाजूच्या जिल्ह्यामध्ये सीमेवरती लढणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांचा अपमान करणारी परिचारिकची औलाद आणि इथे दिवसाढवळ्या गुंडागर्दी करणारे यांना घेऊन जर का सत्ता स्थापन केली जात असेल आणि केली गेली असेल, गुंडांना बेलाशक काही करा आणि सत्ता स्थापन करा, हाच जर का मूलमंत्र घेऊन सत्ता स्थापली गेली असेल तर मग मला असं वाटतं की महाराष्ट्रालाच काय देशाला चांगले दिवस हे सत्ताधारी आणू शकणार नाही। आमच्या मंत्र्यांनी अधिकार दाखवला, जसं माझ्या बाजूला आता दीपक केसरकर आहेत, गृहराज्यमंत्री आहेत, त्यांनी जर का त्यांचा अधिकार वापरला तर त्या मंत्र्यांच्या, आपल्या सहकारी मंत्र्यांच्या अधिकाराबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे मुख्यमंत्री असतील तर मला असं वाटतं हे सरकार हे निकम्म आहे। एकूण एक दिलासा मी या तमाम जनतेला आणि सैनिकांना देऊ इच्छितो, त्याच्यासाठी मी इथे आलो। यावेळी त्यांच्यासोबत मंत्री एकनाथ शिंदे, रामदास कदम, विजय शिवतारे, दीपक केसरकर आदी उपस्थित होते। शाहीद शेख, C24 तास, अहमदनगर। पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी।
शिरूर तहसीलच्या दबंग कारवायांमुळे महसूल विभागाकडून वाळू वाहतुकीवरील 95 लाखांचा दंड वसूल. सांगली जिल्ह्यामधील कुपवाडमध्ये 24 लाखांचा बेकायदेशीर डिझेल साठा जप्त, 2 जण अटकेत. कुपवाड MIDC पोलिसांची धडाकेबाज कारवाई. गेल्या 9 वर्षांपासून स्वमालकीच्या शेतजमिनीचा ताबा मिळत नसल्यामुळे आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील 70 वर्षीय विधवा महिलेनं सुरू केले उपोषण. आणि साऱ्या जगाचं तोंड गोड करणाऱ्या ऊसतोडणी मजुरांचे हात मात्र रिकामेच. हंगाम संपल्यानं तुटपुंज्या मिळकतीमध्ये सुरू झालाय त्यांचा परतीचा प्रवास. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.